हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात. बस उलटल्यानं 6 मुलांचा मृत्यू तर 15 जण जखमी. ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती. महेंद्रगडच्या कनिनाममधील JLP या खासगी शाळेची ही बस होती. उत्तर भारतीयांनी मतं मिळवण्यासाठी भाजपचं राज्यात योगी कार्ड. पूर्व विदर्भात योगी यांच्या 3 सभा झाल्यानंतर पुढील सर्व टप्प्यांमध्येही राज्यात होणार योगी आदित्यनाथ यांच्या सभा. प्रत्येक टप्प्यामध्ये 4 ते 5 सभा. मुंबईतही योगी आदित्यनाथ यांच्या 5 सभा. मंगल प्रभात लोढा यांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचं केलं स्वागत. मुंबईमध्ये मागील काळात आम्ही 5 जागा लढायचो आणि राष्ट्रवादी 1 सीट लढायची. महाविकास आघाडीमध्ये आम्ही समान सहभागी आहोत. जागा न मिळाल्यानं नाराज आहे. वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट. कमीत कमी 2 ते 3 जागा मिळाव्यात, गायकवाड यांची मागणी. परदेशामध्ये काय चाललंय त्यापेक्षा देशात काय चाललंय ते बघा. विदेशात मोदींचे भक्त असतील, पण 4 जूनला दूध का दूध पाणी का पाणी होईल. मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली ते देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक. संजय राऊत यांची मोदींच्या न्यूजवीकमधील मुलाखतीवर टीका. कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासंदर्भातली बातमी खोटी. अजित पवारांनी नाशिकची जागा मागितली आणि तिथून उभं राहण्यासाठी त्यांनीच सांगितलं. मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद वाढेल, भुजबळांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे संजय राऊतांच्या भेटीला. म्हात्रेंना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या प्रचारासाठी इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा. हातकणंगलेमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी काम करावं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन. महायुतीमध्ये ठाणे, नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा. ठाणे आणि नाशिक सोडण्यास शिवसेना तयार नाही, तर भाजपही साताऱ्यावर ठाम. महायुतीमध्ये काही जागांचा तिढा अद्याप कायम, मात्र त्यावर लवकरच निर्णय होईल. अजित पवारांची माहिती. नाशिक कोकणचे फॉर्म शेवटच्या टप्प्यामध्ये भरायचे आहेत, त्याला अजून वेळ आहे. आम्ही त्याबाबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, अजित पवारांनी केलं स्पष्ट. महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिला पदाचा राजीनामा. 2 दिवसात उमेदवार न बदलल्यास कठोर भूमिका घेणार असल्याची सनेर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळाल्यानंतर साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे शरद पवारांच्या भेटीला. पवारांचे आशीर्वाद घेतल्यानंतर शशिकांत शिंदेंचा सातारा दौरा. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चला आरशात बघूयात म्हणत उद्धव ठाकरे यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटानं केलेल्या टीकेला संदीप देशपांडे यांचं उत्तर. महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांची महात्मा फुले वाड्यात हजेरी. शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळीचा दोघांनीही घेतला आस्वाद. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ असं आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचं स्मारक करायचं ठरवलंय. आज 5ची जागा घेऊन स्मारक तयार करू. 5 ते 6 आराखडेही तयार. कामांना निधीची अडचण भासणार नाही, अजित पवारांची ग्वाही. भोर आणि बारामतीमधले प्रश्न मार्गी लावावे अशी शिवतारेंची मागणी. शिवतारेंनी आयोजित केलेल्या सभेला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. तर जागावाटप लवकरच मार्गी लावू, अजित पवारांचं वक्तव्य. सांगलीमध्ये 1 जण डोक्यानं कुस्ती करणार तर 1 जण मातीतली कुस्ती करणार. भाजपचे उमेदवार संजय काकांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना टोला. रमजान ईद निमित्त सांगलीच्या सर्व उमेदवारांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. राज ठाकरेंच्या निर्णयाची महायुतीला मदत होईल. रायगडमध्ये यश प्राप्त करण्यासाठी मनसेचा फायदा होईल. मतदानातही वाढ होईल, सुनील तटकरेंची भावना. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली, पण आता ते भाजपमध्ये जात आहेत. या सगळ्यात आपली मोठी चूक झाल्याची शरद पवारांनी आपल्याकडे कबुली दिली. माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा.
प्रतापराव जाधवांची आपल्याशी लढत असल्याचं रविकांत तुपकरांचं वक्तव्य. आपल्याला जनतेमधून पाठिंबा मिळत असल्यानं विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली. तुपकरांची जाधवांवर टीका. जनता हा आपला पक्ष, कुठेही तिकीट मागायला जावं लागलं नाही. गेल्या 5 वर्षांपासून आपण तयारी करतोय, त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. रविकांत तुपकरांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाच्या नावावर जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही. रविकांत तुपकरांचा इशारा. तर प्रस्थापितांशी आपली लढत असून ही लढत आपणच जिंकणार, तुपकरांना विश्वास. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील बीआरएसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. बीआरएस पूर्वी शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीमध्ये संभ्रम कायम. किरण सामंतांना उमेदवारी मिळेल की नाही माहिती नाही, पण ते निष्ठावानपणे प्रचार करतील. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. उष्मादाह वाढू लागल्यानं पंढरपुरात विठुरायाची चंदन उटी पूजा. दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रानं पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन उटी पूजेची परंपरा. यासाठी खास मैसूर इथून उच्च दर्जाचं चंदन मागवण्यात येतं. सलग 3ऱ्या दिवशीही गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. फळभाज्यांसह धान पिकाचं मोठं नुकसान, तर आंबा पीकही जमीनदोस्त. वर्ध्याच्या सेलू देवळी आर्वी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. उन्हामुळे हैराण नागरिकांना दिलासा, मात्र शेती पिकाचं काही प्रमाणात नुकसान. गेल्या 2 दिवसांपासून भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. या पावसामुळे धान पिकाला फायदा होणार, मात्र काही भागात सोसाट्याचा वारा असल्यानं आंबा पिकाचं नुकसान. अहमदनगरच्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा. ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे यांना जन्मठेपेची शिक्षा. पतसंस्थेमध्ये 19,000हून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या. बनावट नोटा छापून त्या चलनामध्ये आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांची कारवाई. या प्रकरणी कराड, कोल्हापूर आणि पुण्यातल्या 7 जणांना अटक. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील वाडीरायताल इथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. 2 घरांना आग. मोठं आर्थिक नुकसान, जीवितहानी नाही. सांगलीतील गणपती मंदिरासमोर एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून हत्या. राहुल साळुंखे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव. मृत राहुलसह अन्य एकावर चाकूनं वार केल्याची माहिती. संबंधित तरुणावर उपचार सुरू, मात्र घटनेतील आरोपी अद्याप फरार. समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात. ट्रक चालकानं अचानक लेन बदलल्यामुळे भरधाव कार ट्रकला धडकली. अपघातामध्ये कारमधील 3 गंभीर जखमी. रमजान ईद निमित्त कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातील मुस्लिम बोर्डिंग इथे मुस्लिम बांधवांचं नमाज पठण. यावेळी शाहू महाराज छत्रपती सतेज पाटलांसह नेते मंडळींनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. राज्यभरामधील मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह. मुंबईच्या वांद्रे स्टेशन परिसरातील मस्जिद इथे नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमजान ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. खासदार इम्तियाज जलील यांनी केली नमाज अदा. चंद्रकांत खैरे यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा. मालेगावात रमजान ईदचा उत्साह. पोलीस कवायत मैदानावरती रमजान ईदची नमाज अदा. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी दिलं धार्मिक प्रवचन. नाशिकच्या मालेगाव इथल्या ईदगाह मैदानावर फडकला पॅलेस्टाईन झेंडा. ईदची नमाज सुरू असताना एका तरुणानं फडकावला पॅलेस्टाईनचा झेंडा, मात्र त्याच्याशी कसलाही संबंध नसल्याचं मौलाना मुफ्ती यांचं स्पष्टीकरण. भिवंडीमध्ये शहरातील सुमारे 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करत रमजान ईद उत्साहात साजरी. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा. धाराशिव शहरामधील दर्गा मैदान आणि ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा. जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा. अमरावतीच्या पठाण चौक आणि काँग्रेस नगरमधील मैदानावर रमजान ईदची नमाज अदा. यावेळी हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांची हजेरी, तर अनेक राजकीय मंडळींचीही उपस्थिती. बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवार यांनी रमजान ईद निमित्त दिली मशिदींना भेट. मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा.
बुलडाणा जिल्ह्यामधील खामगावमध्ये ईद साजरा, हजारो मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा। शहरामधील ईदगाह मैदानामध्ये नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधवांची गर्दी। ईदच्या निमित्तानं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि संजय जाधव परभणीतील ईदगाह मैदानावर। गळ्यामध्ये पंचा आणि डोक्यावर टोपी, जानकरांचा ईद निमित्त खास पेहराव, तर संजय जाधवांनीही दिल्या शुभेच्छा। अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयासंदर्भात क्यूएस रँकिंग जाहीर। यात देशातील 5 आयआयटींना पहिल्या 100 स्थान। मुंबई आयआयटी आणि दिल्ली आयआयटी 45व्या स्थानावर, तर मद्रास 77, खरगपूर 85 आणि कानपूर आयआयटी 93व्या स्थानावर। हार्दिक आणि कृणाल पंड्याची सावत्र भावाकडून कोट्यवधींची फसवणूक। सावत्र भाऊ वैभवला पोलिसांनी केली अटक। वैभवनं 4,30,00,000ची हेराफेरी केल्याचा आरोप। बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करून घेण्यासाठी गुजरातमध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार। धर्म स्वातंत्र्याच्या कायद्याअंतर्गत नवं परिपत्रक जारी। जिल्हाधिकाऱ्यांना 30 दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागणार। जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अर्शीपोरा इथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याचा सुरक्षा रक्षकांनी केला खात्मा। आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा रक्षकांनी घेरलं असून गोळीबार सुरू। अमेरिकन साप्ताहिक न्यूज वीकला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत। लोकशाही आमच्या रक्तातच, भारतामध्ये सगळ्या धर्माचे नागरिक आनंदानं राहतात, मोदींचं वक्तव्य। स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यूज वीकच्या मुखपृष्ठावर झळकले पंतप्रधान मोदी। अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये करणार 15 एप्रिलला सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।